मित्रांनो गाडी रेगिस्तानमध्ये अडकली, निघा नाही अच्छा गावात रेगिस्तानमध्ये आता भारत मल्ला रोडने प्रवास करते। सर कितनी बकरी आहे? 150। आप क्या अकेले की 150? राजस्थानच्या रेगिस्तानमधनं भारत पाकिस्तान बॉर्डरने एक सुंदर असा रोड जातो आणि त्या रोडला नव्हे भारतमाला म्हणून ओळखलं जातं। तर मित्रांनो मी आहे आता भारतमाला रोडवर। तो आता एक गाव लागलंय, त्या गावात नाश्त्याचं दुकान असेल बहुतेक इथं छोटं मोठं किराणा मालाचं। तर काय ते खाऊया। दुकान किधर आहे? दुकान 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 हां शकताय सगळीकडे रेगिस्तान आहे, जिकडे पाहो ना तिकडे रेगिस्तान आहे आणि इथं गाय आहेत। तर हे सर आहेत, यांच्या गाय आहेत। सर ये आपका कितने गाय है आपके पास? सर हमारे पास 20-25 गाय है। 20-25 गाय है, मतलब आपका मेन इनकम सोर्स दूध ही है, दूध का बिजनेस? हाँ जी सर। और ये थार पारकर गायें हमारे यहाँ पर क्षेत्र में पाई जाती है। ओके। जैसे कम खाने पर और अच्छे से पानी एक बार मिल जाता है तो ये 3-4 दिन की बॉर्डर। तर आता मी सांगणार आहे तुम्हाला की ह्या लोकांची घरं कशी बनलेली असतात मित्रांनो। तर आता एका घराचं काम चालू आहे, तर चला आपण जाऊया घराच्या आतमध्ये। तर मित्रांनो जेवण वगैरे तयार करून आणलंय, पाहू शकता अशा प्रकारे जेवण वगैरे आणलेले। ते क्या बोलोगे आप? कुछ नहीं बोलने के लिए, क्या है, आप इतनी दूर से आए हो, हमारे लिए अतिथि देवो भव है, मेहमान की। मित्रांनो तर आता मी राजस्थानमध्ये जैसलमेरला आलोय आपण। तर उंट आता उठतोय, उंट गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस आहे 37 आता 37व्या दिवशी आपण आहे आता खायला मठमध्ये राजस्थानच्या रेगिस्तानमध्ये। तर कालचा मुक्काम आपण इथंच केला होता, इथनं आपण आज आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहे मित्रांनो। आजचा प्रवास आपला राहणार आहे जैसलमेरच्या रेगिस्तानच्या दिशेने मित्रांनो। तर रेगिस्तानमध्ये आज फायनली पोहोचणार आहे, ज्याला मिनी दुबई म्हणून पण ओळखलं जातं, अशा ठिकाणी आपण आज पोहोचणार आहे। तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, खूप भारी व्हिडिओ आहे। तर निघलोय आश्रमामधनं, पाहू शकता इथं किती शेळ्या आहेत, कोण नाही वळायला, काय नाही। चला मस्त ठिकाण होतं, चांगलं वाटलं मला सपोर्ट। तिथं झोपायची पण व्यवस्था एकदम मोकळ्या टाकायला, बाहेर झोपलो होतो मी, काय अडचण नाही। चलो मित्रांनो, तर आजच्या प्रवासाचं सगळ्यात मोठं संकट काय आहे? पेट्रोल। कारण आपल्या गाडीतलं पेट्रोल म्हणजे कमी आहे। काय झालं, आपण डायरेक्ट जैसलमेरला जायच्या हिशोबाने पेट्रोल टाकलं होतं, पण आता मी उलट सुलट फिरलोय त्यामुळं पेट्रोल कमी झालं आहे। मित्रांनो गाडी रेगिस्तानमध्ये अडकली, निघा नाही अच्छा गावात। अवघडच आहे इथं, पाहू शकता रोडला किती माती आली। जर डायरेक्ट ह्याच्यात घातली रेतीमध्ये तर कसं व्हायचं? आता इकडून कमी ह्याच्यातनं घालू इच्छा गावात। पाहू शकता आता हे मी ज्या भागात आहे त्या भागात नाही डोंगर आणि खालीवर असे त्याला दोरे म्हणतात, दोरे। आता पाहू शकता एक डोंगर चढला की रोड डायरेक्ट खाली जातोय आणि खालनं परत रोड वरती येतोय अशा प्रकारे आपण आलेलो आहे आता मोठ्या रोडला, त्याला म्हणतात भारत मल्ला रोड। ओके, काल आपण ज्याने प्रवास करत होतो तोच रोड आहे हा। फोटो काढूया इथं, पाहू शकता सॅमला जायचे आपल्याला।
लुंगावाला आणि टनोट. तुम्हाला माहित आहे का, राजस्थानच्या रेगिस्तानमधनं भारत पाकिस्तान बॉर्डरने एक सुंदर असा रोड जातो आणि त्या रोडला नव्हे भारतमाला म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, मी आहे आत्ता भारतमाला रोडवर. तर तुम्ही पाहू शकताय भारतमाला. तर मित्रांनो, हा रोड तुम्ही पाहू शकताय, बाजूला सगळं इकडं रेगिस्तान आहे, इकडं रोड आहे, इकडं रेगिस्तान आहे. अशा रोडने इकडून एक गाडी नाही, इकडून एक गाडी नाही, आणि यातनं तुमचा भाऊ प्रवास करतोय. आणि ह्या बोर्डच्या ह्या साईडला बरोबर 10 किलोमीटर नंतर नाही ह्या रेगिस्तानमध्ये भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. आणि अशा ठिकाणी तुमचा भाऊ प्रवास करतोय, ती पण पॅशन प्रो गाडीवर मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्यासाठी तुमचा भाऊ इतक्या लांब लांब फिरत असतोय. पाहू शकताय हा बोर्ड तुम्ही पाहताय, हा भारतमाला रोडवर नक्की काय आहे मित्रांनो. तर इथं तुम्हाला दिसतंय एक सॅम लोंगेवाला आणि टनोट म्हणून हे भारतातील इतिहासामधील सर्वात महत्त्वाची शहर आहे, ज्यामध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये काय काय झालं होतं त्याची संपूर्ण डिटेल माहिती नाही मी पुढे गेल्यावर त्या ठिकाणी गेल्यावर देणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा रोडवर फिरायला जिगरा लागतो मित्रांनो, कारण पुढे एक गाडी नाही आहे, पाठीमागे एक गाडी नाही. इथं काय प्रॉब्लेम आला तर आपल्याला वाचवायला कोण नाही आहे. डायरेक्ट 50 किलोमीटर नंतर ना गाव आहे पुढचं, अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, अशा रोडनी फिरण्यासाठी नाही जिगरा लागतो, जिगरा. आणि जिगरा ते तुमच्या भावामध्ये आहे, कारण पॅशन प्रो सारख्या साध्या गाडीवर अशा रेगिस्तानमध्ये एकटा प्रवास करतोय. आणि असे तुम्हाला ऐतिहासिक स्थळं दाखवतो. बघा, एक इथं गाव लागलं, इथं एक टाकी पाण्याची अशा पद्धतीची आहे. भाई आगे बड़ा गांव किधर है? बड़ा गाँव हाँ, आगे हाईवे पे पहुँचे ना, ओके ओके. कितना दूर? यहाँ से होगा 8-10 ये रोड ऐसा ही है पूरा ना, बड़ा? ओके ओके, चलो थैंक यू. हे दिसतंय का, सगळं रेगिस्तान आहे सगळं. आणि असली धूळ उडती ना, डेंजर बेकार अशी धूळ, लय वारं सुटले आता या रोडने. आणि मित्रांनो, काय म्हणायचं होतं मला, ज्या कंपाऊंड आहे ना, तिथं शेती होती, अशा पद्धतीचं आहे. तर चला एखाद्या शेतीवर एक व्हिडिओ बनवू आपण, शेती काय त्यात का नाही लोक. तर आता एक गाव लागलंय, त्या गावामध्ये नव्हे एकदम टकाटक ही रेगिस्तान आहे. तर इथं काहीतरी नाश्त्याचं दुकान असेल बहुतेक, इथं छोटं मोठं किराणा मालाचं. तर काहीतरी खाऊया आणि मग आपण खूप इथं कुणाकडून तरी बिल वगैरे बनवून घेऊया, कशी बनवायची काय खायचं. मित्रांनो, अशा प्रकारचं गाव आहे इथे, एक मोठं गाव आहे. भाई दुकान 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 किधर है? दुकान 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 हाँ, दुकान किधर आहे मित्रांनो? तर आलोय आता एका गावामध्ये. काय गावाचं नाव आहे काय माहीत नाही आहे. गावातलं घरं बिरं बघा कशी टाकाटाक बनलेली, अशा पद्धतीचं पाहू शकतो. पूर्ण रेगिस्तान आहे इथं, एकदम मस्त रेगिस्तान आहे. आणि इकडं आलोय आपण आता. सर इथं दुकान दुकान ओके. मित्रांनो, काय दिसतंय हे एक नंबर. मित्रांनो, गाडी रंगली. रोडला दुकान असायला पाहिजे, तर दुकान इकडे लय आता दुकान आहे. मित्रांनो, तर एका गावात आलोय, खायला थांबलोय. हे पाहू शकताय, शेव खातोय आणि शेंगदाणा खातोय. नाश्ता करतो मग पुढच्या प्रवासाला निघतो. अशा प्रकारे आपण आलो म्हणून एवढे सगळे जण जमलेले आहेत. क्या नाम आपका सर और गाव कौन सा? गाव कौन सा? पहुँचीना, जैसलमेर राजस्थान. जैसलमेर राजस्थानमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे. खातोय आता निवांत. चला.
जिथं छोटे छोटे आहेत ना हे बकऱ्याचं कळप तिथं नाही आहे माणसं, जिथं मोठी मोठी आहेत ना तिथं माणसं आहेत. आणि मित्रांनो बघा रेगिस्तान कसं आहे, जबरदस्त आहे सगळं. तुम्हाला एक घर कसं असतं ते दाखवतो मी थोडक्यात एका ठिकाणी गेल्यावर. गाया बघा किती, एका एकाकडे 50-50 गाय आहेत. राजस्थानमध्ये आता भारत मल्ला रोडने प्रवास करते. सर कितनी बकरी है? 150. आप क्या अकेले की 150? इतनी संभलती है क्या आपसे? और कई लोग तो बकरियों के पैसे ये भी नहीं कहते, रुकते भी नहीं. आप क्यों रुक रहे हैं? क्यों नहीं मैंने देखा बहुत जगह बकरियां छोड़ के ऐसे ही घर चले जाते हैं लोग. छोड़ जा रहे हैं? हाँ हमारे दूसरे बनता नहीं, क्या करें हम तो. हाँ ये हाँ आपका टाइम पास इसमें हो रही मेन. है। हाँ हमारे टाइम पास इसमें हो रही है. ओके ठीक है. ये किस लिए, मांस के लिए एक बकरी होती है अभी. हाँ बकरी होती है. बकरी नहीं इसको मटन करने के लिए ज़्यादा बेचते हैं क्या, किस लिए? हम तो यहाँ से दूसरे ले जाते हैं. दूध हाँ बकरी करते हैं. बकरी करते हैं क्या? हाँ एक 6,000 7,000. ओके तो बारिश होगी जब बेचेंगे. ओके टाइम पास हो रही है हमारा दूसरा काम है, क्या करें. ओके चलो आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा. ठीक, बढ़िया. मित्रांनो तर बऱ्याच जणांना तुम्हाला प्रश्न असेल की भाऊ तू गेलाय राजस्थानमध्ये आणि तू रेगिस्तानमध्ये गेलाय आणि तिथली सगळी घरं दाखवतोय, वस्त्या दाखवतोय, तिथली लोक दाखवतोय, नुसती रेगिस्तान दाखवतोय, तर तिथला इन्कम सोर्स काय आहे, तिथली लोक पैसे कसे कमवतात हे आम्हाला जरा सांगा, असं बऱ्याच जणांना प्रश्न होता. तर ते सांगणार आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो मी एका गावात आलोय, कराड म्हणून गाव आहे इथलं, तर जैसलमेर जिल्ह्यातलं. तर पाहू शकताय सगळीकडे रेगिस्तान आहे, जिकडं पाहू ना तिकडं रेगिस्तान आहे आणि इथं गाय आहेत. तर हे सर आहेत, यांच्या गाय आहेत. सर ये आपका कितनी गाय है आपके पास सर? हमारे पास 20-25 गाय हैं. 20-25 गाय है, मतलब आपका मेन इनकम सोर्स दूध ही है, दूध का बिजनेस. हाँ जी सर, ये हमारा बॉर्डर का क्षेत्र है, इसमें मेन इनकम यही है, गाय पशुपालन पर ही निर्भर रहते हैं, जैसे मवेशियाँ होगी. हाँ और मेन तो गाय पर ही होती और है. गाय, और मैंने देखा किसी किसी के पास तो 200 बकरियां है, भेड़. हाँ 200 के, हमारे गांव में भी काफ़ी लोग हैं जिनके पास 300, 400, 500 ओके तक के भेड़ें हैं. ओके और ये थार पारकर गायें हमारे यहाँ पर क्षेत्र में पाई जाती है. ओके. कौन सी गाय है? थार पारकर. थार पारकर गाय है. इसको पानी कम लगता है क्या? ये जैसे कम खाने पर और अच्छे से पानी एक बार मिल जाता है तो ये 3-4 दिन की बॉर्डर के पास घास चर के वापस आ जाती है. और घास चर के वापस आ जाती है जी क्या? सर. तो मित्रों अभी तो इधर सब रेगिस्तान दिख रहा है, तो ये घास किधर से आता है? ये जो बारिश होती है हमारे यहाँ से जुलाई से लेकर और सितंबर महीने तक, ओके. उस एक बार ही बारिश के मौसम में जो घास होता है हाँ वो उसी जंगल की घास में ये सर्वाइव कर जाती है. ओके. वो यहाँ 1 साल तक उसी घास पर निर्भर रहती है. ओके. मैं देख रहा हूँ हमारे इधर ना गाय उनको गले में बांध के रखते हैं, तो इधर के किसी गाय को कुछ बांधा नहीं है, क्या नहीं है? ये खुली ही रहती है, इसमें हम किसी भी तरह का रस्से इसमें यूज नहीं लेते हैं. हाँ. ये खुली रहती है और एक शांत स्वभाव की गाय है. और शांत सब होगी. और आप पहचान कैसे सकते हो, अभी ये गांव में 200 गाय रहेंगी, जी सर. तो आप पहचान कैसे सकते हो आपकी कौन सी है और दूसरे की कौन सी है? जो ये इसके अलग से दिया हुआ निशान दिया होता है ओके. प्रति गाय के. ओके, जैसे ओके. जैसे 100 घर की बस्ती है हमारे गांव में, तो प्रति परिवार का एक अलग निशान होता है. ओके उसके आधार पर हर व्यक्ति अपनी गाय को पहचान पाता है. ओके जी सर. ओके. और इसका जो घी है, दूध है, ये शुद्ध होता है, क्योंकि हम यूरिया मुक्त जो भी ये डोडा है कि वो दाला मिलता है उसमें नहीं देते हैं. इसमें जो ये खेत का बाजरा हो गया, ये बाकी सब देते हैं. ओके. तर मित्रांनो बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला मोहर पण दाखवतो. हे भाऊ म्हणतात ना गाया कशा ओळखतात ते आता मला कळलं. हे पाहू शकता, या गायेवर अशी एक मोहर दिलेली, त्याच्यामुळं गाय ओळखू येते अशा पद्धतीने आहे. ओके. देखो थारच्या रेगिस्तानमध्ये जे तुम्ही ऐकलं असेल थारचं रेगिस्तान, तर त्या रेगिस्तानमध्ये तुम्ही मागं पाहिलं की इथं इथली लोकांचा इन्कम सोर्स काय आहे. तर आता मी सांगणार आहे तुम्हाला की ह्या लोकांची घरं कशी बनलेली असतात मित्रांनो. तर आता एका घराचं काम चालू आहे, तर चला आपण जाऊया घराच्या आतमध्ये. तर मित्रांनो हे आपल्यासारखंच घर बनवतात, म्हणजे आपण पत्र्याची घरं बनवतो ना तशा प्रकारे पाया खांदून. तर पाहू शकता अशा प्रकारचं हे दगडामध्ये पूर्ण बनलेलं घर आहे. आणि हे दगडही नाही खास जैसलमेरवरनं आणलेली ही दगडी पाहू शकता अशा प्रकारची. जे जैसलमेरच्या किल्ल्याला वापरलेत ना तशीच दगडी जैसलमेरवरनं आणलेली आहेत. हे टप्पे वगैरे. आणि हे नाही एक आपलं माळवाद मानतात ना, माळवाद
काय तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती, आमचं जुनं घर माळवादाचं होतं, तर माळवादा टाईप बनवलेलं असतंय. तर वरती पाहू शकता ह्या पट्ट्या टाकलेल्या, आपण फरशा टाकायचो तर त्यांनी दगडाच्या पट्ट्या टाकलेल्या आहेत ह्या, आणि दगडाच्या पट्ट्या टाकून हे लोखंडाचे बीम टाकलेले आहेत 2, आणि त्याच्यावर दगडाच्या पट्ट्या ठेवलेल्या आहेत, आणि त्याच्या वरती नव्हे मग हे केलं आहे आपलं, आपण कोबा कसं म्हणतो, कोबा केलाय म्हणजे कॉन्क्रीट टाकलंय आणि त्याला लेवल केलंय आणि डाळ काढून दिलाय पाणी आत येऊ नये म्हणून, अशा प्रकारे. तर इथं सर आहेत, तर सर आपल्याला या घराबद्दल थोडी माहिती सांगतात. बोलो सर, ये कैसे बनाया, क्या क्या यूज़ किया है? इसमें यूज होता है सर, फर्स्ट तो ये पीले पत्थर हैं, जैसलमेर से आते हैं हमारे यहाँ से, वो जैसलमेर लाकर इसका पहले ये 10 फुट इसकी हाइट की जाती है, और उसके बाद ये पट्टियाँ हैं ये जोधपुर से आती हैं, और ये जो लोहे के भीम 2 लगे हैं ये भीम बाड़मेर से लाए थे, और ऊपर कंकरी जो ये छत में यूज होती हैं वो भी बाड़मेर से लाते हैं. ओके. इसलिए 3 जिलों का मिश्रण करके ये एक घर बनता है. है. साधारण ये घर को कॉस्टिंग कितना आता है एक बनाने के, ये ऐसा बड़ा हॉल बनाने के लिए? इस हॉल की कॉस्टिंग आई है तकरीबन 7 लाख की. 7 लाख मध्ये बघा मित्रांनो, जवळपास इसकी लेंथ कितनी रहेगी, 25 बाय 20 का आहे का? 20 बाय 30 का. 20 बाय 30 का, म्हणजे 20 बाय 30चा हॉल बनवायला 7 लाख रुपये खर्च आलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे आहे, आणि हे आपण स्लॅब म्हणून पण उपयोग करू शकतो. बाहेरनं त्यांनी जिना बनवला, वरती जाऊन रात्रीचं झोपू भी सकते, ऊपर सो भी सकते रात को. पूरा अपना कंक्रीट का रहता है, आरसीसी रहता है, वैसे ही बना है स्लैब. वैसे ही आरसीसी में सरिया यूज होता है, इसमें पट्टी के ऊपर पट्टी के. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आणि फॉलो नक्की करा यार मित्रांनो. तुमचा भाऊ थारच्या रेगिस्तानमध्ये आला तरी तुम्ही फॉलो करा नाही मित्रांनो. तर आता नाही मी राजस्थानमध्ये अरे कॅमेरा बिमा तिकडंच आहे, गाडी इकडं आणावं. तर इथं एका ठिकाणी आलो आहे, तर हे भाऊ आहेत, त्यांच्या घरी नाही मी व्हिडिओ 2-3 काढले. तर भाऊने आपल्यासाठी झोपायची म्हणजे बसायची व्यवस्था केली. इथं त्यांचं घराचं काम चाललं आहे नवीन, अशा पद्धतीने घर असतंय. ह्याच्यात तुम्ही पाहिलंच असेल, ते मी इंस्टाग्रामसाठी काढलेले उभे व्हिडिओ, तेच इथं आडवे दाखवले असतील. चला मित्रांनो, तर मी आता इथं एका ठिकाणी थांबलो होतो, जरा व्हिडिओ वगैरे एडिट करावं म्हणलं. तर ही पोरं आली, ही पोरं मला म्हणतात आमची गाईला जुलाब होतात. तर डॉक्टर आहे का, चला. तर त्यांना सांगितलं डॉक्टर नाही म्हणून, अशा पद्धतीचं आहे. तर चला भेटते. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे आता राजस्थानमध्ये मी थारच्या रेगिस्तानमध्ये, आणि थारच्या रेगिस्तानमध्ये मी एका गावात थांबलो होतो, आणि तिथंच काही व्हिडिओ काढले. बाबा एक गाव लागलं होतं, त्यांचं उत्पन्न कसं आहे, म्हणजे इन्कम सोर्स काय आहे, त्यांचं घर कसं असतंय, हे सगळं व्हिडिओ काढलं. तर ते सरांनी नव्हे मला थांबून घेतलं, म्हणे जेवण केल्याशिवाय जाऊ नका. तर इथं मला नव्हे त्यांनी एक खोट आणून टाकून दिली, म्हणे इथं झोपा तुम्ही, आणि तोपर्यंत त्यांनी जेवण वगैरे तयार करून आणलंय. पाहू शकता अशा प्रकारे जेवण वगैरे आणलेले. ते दूध आणि छाछ पण आणत होते, पण मी खात नाही दूध, त्यामुळं नको म्हणलं. तर सर धन्यवाद. क्या बोलोगे आप? कुछ नहीं बोलने के लिए, क्या है, आप इतनी दूर से आए हो, हमारे लिए अतिथि देवो भव है मेहमान के तौर पर, इसलिए सर वहाँ बॉर्डर क्षेत्र से आए, गुजरात हो गए आए, इसलिए सर का धन्यवाद करना चाहते हैं. तर मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही, भारताच्या कुठल्या जरी कोपऱ्यात गेला ना तर तुम्हाला माणुसकी भेटणार आहे, आणि माणसं सगळी चांगलीच आहे. आपण कसं एखादा पाहुणा आला तर त्यांच्याशी वागणूक करतो, तसे इथं पण सगळे पाहुण्यांना अतिथी देवोभवच वागणूक करतात. पाहू शकताय, मी काय आमची ओळख पाळख नाही तरी त्यांनी मला घरी बोलावलं, बसायला दिलं, त्यानंतर जेवण पण आणून दिलं, अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, अशीच अनुभव जाणून घ्यायसाठी तुमच्या भावाला फॉलो करा. तुमचा भाऊ करत आहे संपूर्ण भारत यात्रा, ते पण पॅशन प्रो गाडीवर. मित्रांनो, तर फायनली निघतो इथंच झोपलो होतो आपण. चलो दादाजी, चलो मिल. ठीक ओके चल. ओके चलो बेटा, टाटा. तर चला मित्रांनो, जाऊया. एवढे बॉर्डरनी प्रवास करतोय ना, हे दादा इथे मला काय म्हणले माहिती का आता, म्हणजे की ये रोड मत छोड, नाही तर गोलियां मार देंगे, भारत पाकिस्तान बॉर्डर आहे उधर. तर अशा पद्धतीने आहे. आता गाडी सगळी ह्याच्यात रवलेली. तर आता इथनं मी गाडी कशी काढतो याचा स्ट्रगल तुम्हाला दाखवतो. भाई इसका व्हिडिओ निकाल यार, मैं गाड़ी निकालूंगा बाहर उसका, ये रेत से. एक मिनट, ऐसे बनाओ या ऐसे? हाँ बना कैसे, आड़ा बना, नहीं तो सीधा आड़ा बना.
साउंड बंद है। जय सर, जय जय जय। संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे आत्ता राजस्थानमध्ये आपण आहे आता जैसलमेर जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो, आपण आलेलो आहे थार रेगिस्तान. तुम्ही ऐकलं असेल थारचं रेगिस्तान, भारतातील सर्वात गरम भाग, जेथे नव्हे 50 डिग्री तापमान टच होतं त्या भागामध्ये आता मित्रांनो. आणि आत्ता मी आहे तिथं 48 डिग्री तापमान आहे मित्रांनो. पाहू शकता पूर्ण रेगिस्तानी भाग आहे इकडं पहा. आणि इथनं मेन म्हणजे मी ज्या रोडनी प्रवास करते, मी भारतमाला रोडनी प्रवास करते. ह्या डोंगराच्या मध्ये इथनं 3 किलोमीटर, आता मी उभा आहे ना तिथनं 3 किलोमीटरच बॉर्डर आहे. त्यामुळं नाही मी थांबलो होतो इथनं. मॅपमध्ये पाहिलं तर इथं सगळ्यात क्लोज पॉईंट होता बॉर्डरचा. तर 3 किलोमीटर पलीकडं पाकिस्तान बॉर्डर आहे, भारत पाकिस्तान बॉर्डर. इतकं सिक्युरिटी डेंजर आहे ना. मागं मी एका जणापाशी थांबलो होतो तेव्हा तिथं मला नाही एक वयस्कर माणूस भेटलं होतं. ते म्हणे, आप सीधा इसी रोड से जाओ, अंदर बिंदर घुसने की कोशिश की तो आपको गोली मार दी जाएगी, असं म्हणलं. मग मी बाबा आपलं सरळ सरळ चाललोय मित्रांनो. इथनं पलीकडं भारत पाकिस्तान बॉर्डर आहे आणि ही पूर्ण रेगिस्तान आहे. इतकं खतरनाक रेगिस्तान आहे भाऊ नाही, तुम्हाला इथं काहीच पाहायला भेटत नाही. पाहू शकताय कुठं माणसं तरी दिसतात का तुम्हाला. लांब लांबपर्यंत गावं नाही, डायरेक्ट 50-50 किलोमीटरला एक गाव आहे. आणि अशा ह्याच्यातनं तुमचा भाऊ प्रवास करतोय मित्रांनो. तर इथली सगळी माहिती मी सांगणार, इथली लोक राहतात कशी काय आहे सगळं माहिती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. नाही तर पाहिली पण असेल तुम्ही. तर मित्रांनो, अशीच माहिती जाणून घ्यायसाठी तुमच्या भावाला फॉलो करा. तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे. मराठी माणसाला थोडा सपोर्ट करा मित्रांनो, वरती जाऊ द्या मित्रांनो. तर बघा काय नुसतं रेगिस्तानच रेगिस्तान आहे भाऊ, कसलं रेगिस्तान आहे. आणि परत एक गाव आलेलं आहे अशा प्रकारे. जवळपास 20 किलोमीटर नंतर एक गाव, 20 किलोमीटरमध्ये मी आता ऑब्झर्व केलं. 20 किलोमीटर नंतर लोक चांगली आहे तिथली, एक नंबर. कसलं जबराट दिसतंय गाव. गावात तो दगड एक नंबर वापरला आहे, त्यामुळे खरं एक नंबर दिसतात ती. कलर बिलर कायची गरजच नाही, आपली जबराट कलर दिसतं. काय काय किती किती गाय आहेत. आणि प्रत्येक गायीवर बघा वेगवेगळं निशाण आहे ह्याचं मार्किंग. एका अशा पद्धतीने आहे. झाडं लई कामाला आहेत बघा, झाडांखाली. झाडांची किंमत खरी ह्यांना विचारा. इथं आल्यानंतर मला एवढं पाहायला भेटलं की जेवढ्या पण गव्हर्नमेंट लाईट आहेत ना, गव्हर्नमेंट त्या सगळ्यांना सोलर ह्याच्यावर आहे. ज्या स्ट्रीट लाईट असू द्या पुलावरच्या, किंवा इथं बस स्टँड आहे, बस स्टँड कसले लाईट असू द्या, तर सगळे सोलर पॅनल बसवले आहेत त्याला मित्रांनो. तर पाहू शकता रेगिस्तान. हो हो. अरे भाई ऐसा थोड़ी है, इनको तुम बोल नहीं सकते. जो छोटे मतलब छोटी गाड़ी है उनको तुम दबाव डाल रहे हो कि ऐसा हिलाओ ऐसा हो. इनको क्यों नहीं बोला कि हटाओ गाड़ी, बाबा मेरी गाड़ी लगानी है. हाँ इनको बोल देते ना, तो मैं नहीं बैठ रही बोल देते. उनको हिलाने के लिए बोल देते तो मैं तुरंत हिल जाता. ऐसा नहीं है. इनके तो पहले से साइड में है. हाँ साइड में किधर, बीच में तो ये रुकेंगे नहीं, ज़्यादा निकल जाएंगे.
मैं भी किधर ले ज़्यादा रुकने वाला हूँ। अब क्या दिक्कत होगी आपको? नहीं नहीं, मेरे को दिक्कत नहीं है। मेरा ये कहना है कि आप छोटी गाड़ी देख के आप लोगों को ऐसा नहीं कह सकते कि साइड हो जा भाई। नहीं नहीं नहीं, वो तो बीच में ही खड़े हैं, आपको उनको भी बोलना अरे चाहिए। यहाँ पे लियो यार, क्या दिक्कत है? नाही नाही, दिक्कत कुछ नाही, मी तो जाने वाला हूँ अभी। किलोमीटर जायचे आपल्याला आता इकडच्या साईडला, सामला साम। तर चला, डांबरीच्या खाली उतरायचे आपल्याला, पुलाखालनं जायचे, पुलाखालनं असं। चलो तर चला निघूया आपण आता पुढच्या प्रवासाला। इथनं आपल्याला 12 किलोमीटर पुढे जायचे। केडा बोलो भाई। मैं महाराष्ट्र। महाराष्ट्र, महाराष्ट्र मालूम है क्या? क्या? महाराष्ट्र मालूम है क्या? मुंबई। मुंबई हाँ, घूमने आए हो? घूमने आओ। हाँ ये कैमरा है? हाँ, चैनल का नाम क्या है? चैनल का इधर लिखा है। ये हाँ, आप कहाँ से हो? इधर से ही हो? कितना दूर है सामा अभी? यूट्यूब चैनल। हाँ 3 किलोमीटर। उधर फिल्टर पानी किधर मिलेगा? फिल्टर का पानी किधर मिलेगा उधर, ठंडा पानी? रोहित शर्मा को जानते हो? हाँ रोहित शर्मा को। हाँ, रोहित शर्मा जानते हैं। ये यूट्यूब में वीडियो डालोगे? हाँ डालूंगा डालूंगा। इंस्टा में? यूट्यूब में, यूट्यूब में। यूट्यूब पे? हाँ, कितने सब्सक्राइब है? सब्सक्राइबर नहीं है यार मेरे कुछ। अभी कितने हैं शायद? आज देख लो यार, कुछ नहीं है, ये 25-26 रहेंगे। कितने? हाँ हाँ, हम भी कर लेंगे। ओके ओके, वीडियो चलो। डाल देना। बहुत बढ़िया यार, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। Yes. डाल दूंगा व्हिडिओ में तुम्हाला। ओके। मित्रांनो, त्या पोरांनी जे म्हणलं ना शेवटचं, ते मला आवडलं। ह्या झेंड्या मामा पाटील पलीकडचं काही दिसणार हे कम हे, मी म्हणलं 2500-2600 सबस्क्रायबर आहे, तो जे म्हणला मी हम करेंगे ना। चला मित्रांनो, तर पेट्रोल संपलंय गाडीचं। हां मित्रांनो, तर पेट्रोल गाडीचं रिझर्व लागला आहे। मित्रांनो, तर गाडीच्या पेट्रोलचा रिझर्व लागला आत्ताशी। आपण 1000 रुपयाचं का 1100 रुपयाचं टाकलं होतं गुजरातमध्ये, तिथनं आपण आता इथं आलं आहे 1000 रुपयेचं पेट्रोल संपलं। म्हणजे जवळपास मी आत्तापर्यंत 500 किलोमीटर आलो आहे राजस्थान पेट्रोल टाकल्यापासून। फिल्टर पाणीचं कुठे बघूया इथं पहिलं। चला मित्रांनो, फायनली निघतोय। आपलं काय राहिलंय का बघू द्या इथं। चलो चलो भाई, अरे भाई ओके ओके। तर चला मित्रांनो, फायनली निघतोय आता इथनं। मोबाईलचं स्विच ऑफ झाला, चार्जिंग करून घेतला आहे, 10-12% झालं। अरे यूट्यूबचा व्हिडिओ टाकला पाहिजे, काही केलं ते घेतो आता। किती टाईम लागला आहे, कॅमेऱ्याची बॅटरी पण संपली। आता इथनं पाणी भरून घेतो थंड, आणि मग इथं साममध्ये आलोय, साम। हां, पाणी भरून घेऊया पहिलं। इथं आल्यावर नव्हे, कॅम्पर जास्त आहेत, कॅम्पर। कॅम्पर म्हणजे गाडीचं नाव कॅम्पर आहे, बुलेरो कॅम्पर। आधी जीप आणि आधी पाठीमागं मोकळं। 90% तर असेच आहेत। चलो, तर आपण आलो आहे आता सम म्हणून गावात आलेलं आहे। तर अशा पद्धतीने एकंदरीत आहे सगळं। मोठं गाव आहे, मोठं। तर सममध्ये पोहोचलोय आता आपण। इथला जयसलमेर 45 किलोमीटर आहे, फुलधारा 39 किलोमीटर आहे, BSF पार्क।
पाहू शकता इथं आता डेझर्ट सफारी बंद आहे. इथं पेट्रोल पंप आहे. इथं पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकूया. मग बघूया काय होते. आहे का पेट्रोल पण? पेट्रोल मशीन तो चालू है पर कौन दिशा नहीं. थोड़ी देर रुक सकता हूँ क्या इधर? वो 4 पाई लेके उधर लेट सकता हूँ क्या? मेरे को यार उससे दो लगा. मित्रांनो तो 119 रुपये 119 रुपये लीटर इधर पेट्रोल. ये गवर्नमेंट रेट है क्या 119? जी. और ये पावर पेट्रोल है का साधा है? नहीं सादा. मित्रांनो राजस्थानमध्ये 119 रुपये पेट्रोल आहे भाऊ. नारा कंपनी है ना पीछे से. हाँ उस खुद ने बनाया है. ओके ओके. जी. अरे बापरे. चलो पेट्रोल टाकलंय आता. झोपतो इथेच थोडा वेळ बसतो. थोडी वेळ देर बैठता हूँ बोला मैं इधर. ओके. इधर आप बोलना साथ में. मित्रांनो तर आता नव्हे मी आलोय इथं साममध्ये जैसलमेरमध्ये. तर इथं एका पेट्रोल पंपावर आलो. पेट्रोल टाकलं. 119 रुपये पेट्रोल आहे इथं. तर हे भाऊ होते. त्यांना म्हणलं अरे मला थोडा आराम करायचा आहे. तर त्या भाऊने आपल्याला मित्रांनो तर फायनली निघतोय आता. इथं जवळपास 3 वाजता आलतो. आता 7 वाजत आले. 5:45 पावणे 7 वाजत आले. 6:30 पावणे 7 वाजत आले. तर आता एक चक्कर मारून येतो 7:30 वाजेपर्यंत. पावणे अंधार पडस्तोपर्यंत कुठं नाही व्यवस्था झाली तर इथंच येतो परत झोपायला. चांगला व्यवस्था आहे. मच्छर बिच्छर काही नाही. तर चला मी यंदा भाऊला सांगून जातो तसं. तर इथनं आता पुढं कॅम्प साईट चालू झालं. तिथं पाहू शकताय हॉटेल बिटेल त्याची कामं चालू आहेत आता. कारण इथं लई मोठा जमाव येतोय दिवाळीत आणि ह्याच्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला. तर त्यामुळं इथं बघा इथं तर किती कॅम्प साईट झाले. ते ह्याचं गार्डन इन रिसॉर्ट अशा पद्धतीने खूप सारे रिसॉर्ट आहेत. काहींचं आता काय मेंटेनन्स चालू आहे नवीन सीझन येतोपर्यंत. आणि काही आता ओपन आहेत अशा पद्धतीचं आहे. तर तिकडं चाललं टेंट बनवायचं काम. परमनंटच बनवायचं चाललेलं दिसते. कसं चाललं काय माहिती. आतमध्ये वॉशरूम परमनंट बनवलेत. फक्त जे टेंट आहे ना ते टेम्पररी ती काही इथं बनलेली आहेत ऑलरेडी. मित्रांनो तर फायनली डेझर्ट पाशी आलोय. म्हणजे रेगिस्तानमध्ये आलोय. जिथनं उंट सफारी किंवा ही थार राईड केली जाते तिथं आलेलं आहे. तर इथं गाडी लावलेली आहे आणि आपण आता चाललोय उंटावर बसून एक चक्कर मारून येतो. 100 रुपयात एक चक्कर आहे. तर चला चक्कर मारून येऊया पहिले उंटावर बसून. कसं फिलिंग असते काय. पहिल्यांदाच उंटावर बसतोय मी. चला आता त्याचा व्हिडिओ कसा शूट करावा मला वाटतं Insta 360 मध्ये शूट करावं. Insta 360 कॅमेरामध्ये अजून जागा करायला पाहिजे होती मला असं वाटतंय. चला अशा प्रकारचे उंट आहेत आणि उंटावर बसायचे आपल्याला. मित्रांनो तर आता मी राजस्थानमध्ये जैसलमेरला आलोय आपण. तर जैसलमेरमध्ये आता आपण उंटावर बसणार आहे. तर मित्रांनो बघूया उंटावर कसं बसतात काय होतंय काय फिलिंग येते ते मी तुम्हाला सांगतो. अगोदर ह्या सरांकडे कॅमेरा दिलाय जे आता आले होते मध्ये. तर चला ह्याच्यावरून पण घेतो आपण Insta 360 मधनं पण काय अडचण नाही. सर मैं नहीं दिख रहा हूँ. हाँ आप सामने दिखा. सर उंट आता उठतोय. उंट उठला पडलो. नाही अरे वाचलं गावातलं उंच वाचलं का वाटतंय. थांब 2 मिनिटं म्हणतोय मराठीत बोलते घाबरू नको मराठी माणूस आहे. तुम्ही तर गिरेगा नाही ना भाई. 2 हात में 2 कॅमेरे आहे मेरे पकड के नाही बेटा. तर मित्रांनो अशा प्रकारे दुसरा कॅमेरा आता बॅगमध्ये ठेवायला माझ्याकडे चान्सच नाहीये. होय कसलं का टांगा हलतंय भाऊ. मजा आलाय मजा. आता तुम्हाला नाही वे मित्रांनो आतमध्ये रेगिस्तानमध्ये गेल्यावर दाखवतो. तोपर्यंत हे बंद करतो. ओके मित्रांनो तो उंट पळवायला लागलाय भाऊ.
चला आता बस्तानीची एक रिएक्शन पाहिजे आपल्याला. बस्तानी कसं वाटतंय. चला मित्रांनो, तुम्हाला आपली ही राईड कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, ती पण पॅशन प्रो गाडीवर आलेलं. पीछे रखना। मित्रांनो तो बसतोय आता मी. बहुत जगह उसमें हमने बैठने को ये रहा हनी सिंह है ना मेरा क्या बोलतो ये लय सगळ्यात आणि बसतानीचीच फिलिंग डेंजर आहे, बाकी काय नाही एवढं. तर मित्रांनो फायनली आपली कॅमल राईड झालेली आता, आणि फक्त माझी चावी कुठं पडली गाडीची ती पाहायला लागेल का बॅग मध्ये ठेवली मलाच कळा नाही. तर फायनली कॅमल सफारी करून आलोय, गाडीची चावीच कुठतरी पडली. गाडीची चावी यायला लय अवघड आहे. रेगिस्तान मध्ये पडली तर सोडूनच द्यायला लागेल त्याला. लय कुलप आहेत, एका कुलपाची नाही चावी, लय कुलप आहेत आपली. गाडीची चावी कुठली हो तुम्ही? तो 2 मिनट इसमें रहेगी ये कप्पे में इसके ठीक आहे. मित्रांनो तर फायनली आपण गाडीपाशी आलो, चावी भेटली. चावी जॅकेटमध्ये ठेवली होती. तर हे आपले सर भेटलेत. सर कुठले तुम्ही? मी नातेपुते मोरूची गावचा आहे. मोरूची गावचं आहे का? बरं. हे मग अख्खी तुमची टीम आली का एवढी? आम्ही 4 जण आहे. 4 जण. ती एमएच 53 तुमची का? त्रेपन्न कुठले पासिंग? फलटणला सेपरेट आरटीओ झाला का आता? ठीक आहे. तर मित्रांनो सरांना भेटून चांगलं वाटलं. बरेच मोठा ग्रुप आहे. हे भाऊंला मी तिथंच ओळखलं बोलण्यावरच. मी पडतोय काय भाऊची आपल्या माणसाची लगेच मराठी हिंदी लगेच ओळखू ती बोलताना. तर भाऊला मी ओळखलं होतं की तिथंच की मराठी माणूस आहे आपला उंटावर बसताना. तर चला ह्यांचं 100 रुपये कॅमेल सफारीचं होतं, तर दादांना ऑनलाईन करतो मी. पाहू शकता हे राजस्थान टुरिस्ट तर्फे रेट चार्ट आहे. तुम्ही जर कधी येत असाल इकडं राजस्थानला तर इथं हे पाहू शकता. एक कॅमल राईडसाठी 100 रुपये एका जणासाठी. कॅमल राईड बारकं पोरग असेल तर 50 रुपये. जीप सफारीसाठी 300 रुपये. मोठ्या माणसासाठी 500 रुपये एका जणासाठी. अशा पद्धती आहे. वाचून घ्या आता. चला तो तुम्हाला रेगिस्तान दाखवतो. चला 1 मिनटं दाखवतो रेगिस्तान. नीट दिसलं सकाळ पण दाखवतो, पण आत्ता बघूया कसं आहे. इकडे रोडच्या इकडे हॉटेल वगैरे बनलेले आहेत, आणि ह्या साईडला आलं ना तर ह्या साईडला रेगिस्तान आहे. आणि अशा थार गाड्यांची सफारी होत असते अशा पद्धतीने. पाहू शकताय हे पूर्ण रेगिस्तान आहे. आणि हे उंट आहे. एका उंटावर बसायचे 100 रुपये चार्ज आहे. असं पाहू शकताय मोठंच्या मोठं रेगिस्तान आहे. ह्याच्या पलीकडे जे दिसतंय ना तिथं एक पिक्चरची शूटिंग झाली. जे रेगिस्तानची पिक्चरची शूटिंग होतात अशा प्रकारे. रेटचा चार्ट पण इथं लिहिलेला आहे अशा पद्धतीने आहे. हे पाहू शकता MH 53 गाडी नाही 1999. तर मित्रांनो हे इंदापूरचे सरपंच आहेत. हे सर आपल्याला त्यांच्याबरोबर घेऊन चाललं. तिथं आपल्याला डान्सचा प्रोग्राम बिग्राम सगळंच पाहायला भेटेल अशा पद्धतीचं आहे. तर चलो मित्रांनो तर फायनली आलेलो आहे आता. तर पाहू शकताय थार रिसॉर्ट म्हणून आहे. तर थार रिसॉर्टला आलेलो आहे. बघूया नक्की कसं होतं आहे काय विषय थार रिसॉर्टचा. मित्रांनो तर फायनली आलो आहे. इथं गाडी लावली आणि हे पाहू शकताय थार रिसॉर्ट म्हणून आहे. तर इथं आलो आहे. तर हे सर आहेत आपले हे नातेपुतेचे सरपंच आहेत. तर ते आपल्याला भेटले होते, त्यांच्याबरोबर आलोय. फायनली आलोय थार रिसॉर्टमध्ये. थँक्यू धन्यवाद. मित्रांनो तर आत्तापर्यंत फक्त रील्समध्येच पाहिले होतं की गोष्टी राजस्थानच्या रेगिस्तानमध्ये अशा प्रकारे स्वागत केलं जातं हॉटेलमध्ये. मित्रांनो फायनली आलो आहे. तर आपण आलेलो आहे ह्या सरांबरोबर नातेपुत्याच्या. तर मित्रांनो ह्या सरांनी त्यांचं तिकीट काढलेलं आहे. माझं तिकीट नाही आहे. मला तिकीट नाही घेतलं त्यांनी, कारण मला
त्यांचा मी आता कॉन्टॅक्ट नंबर देतोय मित्रांनो. ते म्हणले फक्त मग आमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, तुमच्या महाराष्ट्रीय माणसांनी फक्त आमच्याकडे आलं पाहिजे, तुम्ही पैसे नाही दिलं तरी चालेल. तर मित्रांनो इथं थार रेसॉर्टचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. तुम्हाला यायचं कधी नाही यायचं ते नंतरचा प्रश्न आहे. तुम्हाला दिवाळीत यायचं कधी, इथंच या, सगळं एका ठिकाणीच आहे, तुम्हाला जीप सफारी वगैरे सगळंच आहे. फक्त कॉन्टॅक्ट करून एकदा फोन करून विचार बाबा कितीला पॅकेज आहे काय, असं फक्त चौकशी करा. त्यांना सुद्धा बरं वाटेल की भाऊचं व्हिडिओ पाहिल्यामुळं 1-2 तरी फोन आले अशा पद्धतीचं आहे. तर यूट्यूबवरनं 1-2 तरी जाऊ द्या, इंस्टाग्राम फेसबुकवरनं बरेच जण फोन करतील, पण तुमच्याकडून पण एखाद दुसरा फोन जाऊ द्या. आणि पाहूया आता कसा असतोय कार्यक्रम. अशा पद्धतीने बसायची व्यवस्था आहे. आता उन्हाळ्यामुळे गर्दी नाही आहे, नाही तर इथं बसायला जागा नसते, इतकी गर्दी होती. अशा पद्धतीचं आहे. ह्याचं तिकीट काय आहे काय नाही हे मी पुढं सांगतोच तुम्हाला. तर चला फोन नक्की करा, इथं स्क्रीनवर नंबर येतोय, तुम्हाला कधी जायचं असेल तर फोन करा त्यांना. आपके सामने मैदान में रखा गया नोट कमर की बल बरसाती नागिन की तरह अपने मुंह की पलकों से नोट उठाने जा रही। जोरदार ताली से एक बार हौसला बढ़ाइए। कलाकारों की ताली बहुत ही जरूरी है, ताली का थोड़ा समझ रहे हैं। क्या बात है। मारी मारी दरो मारी मारी दरो माले रहे बड़ी दारा रे मारे सवे मारे धनी दरो माले रहे बड़ी दारा रे। मित्रांनो तर हा खूप भारी डान्सचा प्रोग्राम असतो, 2 तास असतो, 8 ते 10 तक. राजस्थानचे पारंपरिक नृत्य सादर केले जाते इथं आणि एकदम भारी पद्धतीने सादर केले जातात. तर मित्रांनो हे पाहिला तुम्ही नक्की जैसलमेरला आला तर हे डान्स प्रकार नक्की पहा. त्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये ज्यांना कुणाला नाचायची इच्छा आहे त्या सगळ्यांना चान्स दिला जातो नाचायचा. अशा पद्धतीने एकदम भारी आहे. त्यानंतर आपण जेवण करायला जातो. मित्रांनो तर जेवण करतोय आता इथंच. तर पाहू शकता इतके सारे पदार्थ आहेत जेवणामध्ये, पाहून घ्या तुम्ही. आता मी हे डाळ वाटी, अजून वरण भात आहे आपलं, म्हणजे राजस्थानी पण आहे आपलं रेग्युलर पण आहे, असं सगळं आहे. तुम्हाला काय खायचं आहे ते खाऊ शकता, अशा पद्धतीने आहे. तर ह्या सरांना विचारूया अनुभव काय कसा वाटला त्यांना सगळ्यांना. असा कसा वाटला तुम्हाला अनुभव इथं? एकदम छान, एकदम छान. तुम्ही काय म्हणताल दादा? एक नंबर सर मस्त मस्त. तुम्ही नाचाय गेला नाही पण सर काय म्हणताल तुम्ही? एकंदरीत जैसलमेरला येण्याचा बऱ्याच दिवसापासूनचा म्हणजे हा होता की जैसलमेरला जावं, व्हिडिओ बघितले होते इंस्टाग्रामला. परंतु इथं आल्यानंतर आता हाफ सीझन आहे, परंतु इथं आल्यानंतर जैसलमेरला काय यावं हे इथं आल्यानंतरच कळतंय. त्यामुळे तुम्ही पण मित्रांनो इथे एकदा येऊन इथं भेट द्या आणि आपले काय नाव सर आपलं स्वप्नील सरांच्या ब्लॉगला फॉलो करा, एवढंच मी इथं तुम्हाला विनंती करतो. ओके. तर मित्रांनो एकदम मस्त वाटलं मला पण. तर आता जेवण करतो, मस्त जेवण आहे मित्रांनो. ती गाडी आपली इथली, तर बाय बाय म्हणूया आता. ते कुठे आहे? ते माणूसच नाहीये, तो बोलणारा तो मॅनेजर होता, कोण होता तो इथं दिसा नाही. जाऊ दे. नाही जैसलमेरला नाही येणार मी इथंच थांबणार आहे कुठं ते. ओके नाही
रूमवर नाही तुम्ही राहा आपलं बिंदास, काय अडचण नाही. मी आहे आता इथं पेट्रोल पंप मी लावणार टेंट वगैरे काय ते काय नाही जुगाड. ओके डन, चला चला. हो हो ते आले नाहीत काय सर अजून? आले. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि तेथील दिवस 37 आहे. तर 37व्या दिवशीचा मुक्काम पाहू शकताय आपण या खॉटवर करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता जैसलमेरमध्ये आपण आहे सँड डेझर्ट, म्हणजे जे रेगिस्तान आहे जैसलमेरचं, त्याला मिनी दुबई म्हणलं जातं, तिथे मी. तर मित्रांनो हे पाहू शकता, हे रिसॉर्ट इथंच आपण नाही तो कार्यक्रम पाहिला. इथला सांस्कृतिक कार्यक्रम असतो, राजस्थानची सांस्कृतिक डान्स कार्यक्रम, तर तो पाहिला. आणि तो कार्यक्रमाचं तिकीट वगैरे नाही, आपले ते नात्यापुत्याचे सर भेटले होते आपल्याला, तर त्यांनीच माझं तिकीट वगैरे काढलं होतं. मला माहीत नाही किती तिकीट होतं काय होतं, तरी मला भेटले आणि ते म्हणले चला म्हणले तुम्हाला नेतो एका ठिकाणी. तर मग त्यांनीच तिकीट वगैरे काढलं होतं, तो कार्यक्रम वगैरे पाहिला, जेवण वगैरे केलं. मग मी पेट्रोल पंपावर जाणारच होतो की इथलं जे मॅनेजर होते ते म्हणले झोपा इथंच कुठं जाण्यापेक्षा. तर ते मॅनेजर तिथं झोपणार त्या खाटवर आणि मी इथं, कारण इथं काय माहिती का, मोकळी हवा लई जबरदस्त सुटती, त्यामुळं सगळे बाहेरच झोपतात. आतमध्ये पण आहे झोपण्यासारखं, पण इथं बाहेर जरा एकदम भारी वाटलं. गाडी वगैरे सगळी आत लावली. तर मित्रांनो एकदम मस्त चालली आपली संपूर्ण भारत यात्रा. असंच मी खॉटवर, मला कुठं ना कुठं खॉट भेटूनच जाते. अशा प्रकारे आपण प्रवास करत आहे मित्रांनो. तुम्हाला देखील आपल्या ह्या यात्रेचा साथीदार व्हायचा असेल तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. बोला हर हर महादेव.